लीज पेंडन्स हे एक अत्यंत महत्वाचं कायदेशीर तत्व आहे. आता लीज पेंडन्स म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखाद्या मालमत्तेसंदर्भात दावा प्रलंबित असतो, तर तो दावा प्रलंबित असताना सहसा त्या मालमत्तेचं हस्तांतरण किंवा बदल करू नये. आणि दावा प्रलंबित असताना असं हस्तांतरण किंवा बदल जे काही होतील, ते त्या दाव्याच्या निकालाच्या अधीन असतील. पण मध्यंतरी म्हणजे गेल्या 1-2 दिवसामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या लीज पेंडन्स बाबत एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे. आता या प्रकरणामध्ये झालं काय होतं, तर वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये एका मालमत्ते संदर्भाने दावा प्रलंबित होता. तो दावा प्रलंबित असल्याच्या कारणास्तव वादीने लीज पेंडन्स रीतसर नोंदणीकृत केलेलं होतं. नंतर काळाच्या ओघामध्ये त्यांच्यामध्ये काही मालमत्तांसंदर्भात लवाद म्हणजे आर्बिट्रेशन प्रोसिडिंग झाली. त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये काही प्रमाणात का होईना पण समेट झाला आणि त्या समेटाच्या अनुषंगाने मालमत्तेचं हस्तांतरण सुद्धा झालं. पण हे सगळं होत असतानाच मूळ दावा फेटाळला गेला. मूळ दावा फेटाळला गेल्याच्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आलं, ते प्रलंबित होतं. पण यात गंमत म्हणजे की ज्या समझोत्यानंतर ज्या मालमत्ता एकमेकांना मिळालेल्या होत्या, त्या मालमत्तांबद्दल सुद्धा अगदी सुरुवातीचं लीज पेंडन्स नोंदणीकृत केलेलं होतं. आणि जेव्हा कोणत्याही मालमत्तेसंदर्भात लीज पेंडन्स नोंदणीकृत केलेलं असतं, तेव्हा त्या मालमत्तेच्या मालकी हक्कांचा तपास किंवा टायटल इन्व्हेस्टिगेशन करताना ते दरवेळी दिसून येतं. आणि त्याच्यामुळे व्यावहारिक अडचणी येतात. व्यवहार करताना पाहिजे तेवढी किंमत मिळत नाही किंवा पाहिजे तेवढा ग्राहक मिळत नाही. मग ही समस्या लक्षात घेऊन ते जे लीज पेंडन्स आहे, ती नोंद रद्द करण्याकरता म्हणून उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. आता उच्च न्यायालय काय म्हणतं? द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन मॅन्डेट्स that for applicability of doctrine of lease pendants, it is necessary A. that the suit or proceeding is pending, B. that the suit or proceeding is not collusive, C. that a right to immovable property is directly and specifically in issue, and 4. that there is a registration of notice of lease pendants. म्हणजे लीज पेंडन्स हे कायदेशीर तत्व अंमलात येण्याकरता 4 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे त्याबद्दल दावा प्रलंबित पाहिजे, तो दावा संगनमताने केलेला नसावा, मालमत्ता किंवा मालमत्तेचे अधिकार हा त्या दाव्याचा मुख्य विषय असावा, आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या संदर्भात लीज पेंडन्स हे नोंदणीकृत केलेलं असावं. अंडरस्टँडिंग द लेजिस्लेटिव्ह इंटेंट विच इज टू प्रोटेक्ट द प्लेंटिफ्स राईट टू इम्मुएबल प्रॉपर्टीज अगेन्स्ट ट्रान्सफर्स पेंडेंट लाईट, the prime consideration is whether the doctrine of lease pendants continues to apply upon the alienation of the properties, as in such event there is no question of freezing the proprietary right as they stood at the inception of the suit. म्हणजे आता या प्रकरणामध्ये झाले काय? या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? तर दावा झाला, दावा झाल्यानंतर काही प्रमाणात समेट झालं, त्या समेटाच्या अनुषंगाने मालमत्ता हस्तांतरण सुद्धा झालं. मग जर दाव्यानंतर हस्तांतरण झालेलं असेल, तर त्या दावा मालमत्तेची स्थिती दाव्याच्या सुरुवातीला होती तशी नाहीये. मग ती स्थिती जर बदललेलीच असेल, तर या लीज पेंडन्सचा खरंच काही उपयोग आहे का? पोस्ट एलिनेशन द कॉम्प्लेक्शन ऑफ द सूट चेंज्ड into a suit for accounts, or at the best a money claim to which the doctrine of lease pendants has no applicability. म्हणजे एकदा मालमत्तेचं हस्तांतरण झालं की त्याच्यानंतर त्या दाव्याचं स्वरूपच बदलून जातं. मग तो स्वरूप त्या दाव्याचा जी काही व्याप्ती किंवा त्याचं जे स्वरूप असतं ते फक्त पैशाची वसुली एवढ्यापुरतच मर्यादित होतं. The suit has been dismissed by the trial court and the appellate stage even after admission of appeal, and presuming that the appeal succeeds, the relief which can be granted is a monetary relief. म्हणजे एक तर दावा तर फेटाळलेलाच आहे, अपील प्रलंबित आहे, पण या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार करण्यात आला तर अपिलामध्ये सुद्धा फार फार काय आदेश होईल? तर त्या हस्तांतरणासंदर्भात जो काही यांना मोबदला किंवा जे काही पैसे मिळायला हवेत ते पैसे यांना द्या, इतपतच आदेश होऊ शकतो. म्हणून जेव्हा एखादा दावा दाखल होतो, दावा दाखल झाल्यानंतर मालमत्तांचं हस्तांतरण होतं
आणि अशा हस्तांतरणानंतर ते दाव्याचं स्वरूप बदलतं आणि त्या दाव्याचं स्वरूप हे फक्त आणि फक्त वसुली दाव्या एवढं मर्यादित राहतं, असा या निकालाचा थोडक्यात गोषवारा आहे. पण हा निकाल आता खूप लोक या निकालाचा गवगवा करतील, याच्यावर खूप पोस्ट व्हिडिओ वगैरे अपेक्षेप्रमाणे येतीलच. आणि त्या सगळ्यातनं सनसनाटी निर्माण करण्याकरता यातली खरी माहिती खूप कमी लोक सांगतील, पण घबराट निर्माण करण्याकरता लीज पेंडन्स आता लागूच नाही, मुंबई हायकोर्ट म्हणतं लीज पेंडन्सला काही अर्थच नाही, लीज पेंडन्स म्हणजे फक्त वसुलीचाच दावा, असे सगळे आता ते प्रकार सुरू होते. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही निकाल, मग तो उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचा, जर आपल्या निकालाला म्हणजे आपल्या प्रकरणाला लागू व्हायचा असेल तर त्या प्रकरणातली आणि आपल्या प्रकरणातली स्थिती ही जवळपास समान किंवा किमान साधर्म्य दाखवणारी असली पाहिजे. आता या प्रकरणामध्ये काय झालंय, त्यांनी दावा दाखल झाला, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये लवाद म्हणजे आर्बिट्रेशन झालं, त्यामध्ये काही प्रमाणात का होईना त्यांच्यात समझोता झाला आणि त्या समझोत्याच्या अनुषंगाने मालमत्ता त्यांनी आपसात वाटून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर लीज पेंडन्स ज्या व्यक्तीला मालमत्ता गेलेल्या आहेत म्हणजे प्रतिवादीला ज्या मालमत्ता मिळाल्या त्याच्याबद्दल सुद्धा कायम आहे, म्हणून त्याला आता त्रास होतो. म्हणजे अशी जर परिस्थिती असेल तर अशा प्रकरणांना हा निकाल निश्चितपणे लागू होईल. पण केवळ या प्रकरणामध्ये असा निकाल दिला म्हणून लीज पेंडन्सचं तत्वच आता रद्दबातल झालं किंवा लीज पेंडन्स हे तत्व आता इथून पुढे चालणारच नाही, तुम्ही दावा दाखल केला, मनाई हुकूम नाही मिळाला आणि मालमत्तेचं जर हस्तांतरण झालं तर ते हस्तांतरण रद्द करायचा आपल्याकडे पर्यायच उरणार नाही, आपल्याकडे फक्त वसुलीचा पर्याय उरेल, हे सगळं खोटं आहे. असे कोणतेही गैरसमज किंवा चुकीची माहिती जर पसरवण्यात आली तर कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण या निकालाने लीज पेंडन्स हे तत्व किंवा त्याची कायदेशीर तरतूद रद्दबातल ठरवले का, तर तसं केलेलं नाहीये. तर हा निकाल काय म्हणतो की या प्रकरणात जे घडलेलं आहे ते सगळं, त्याचा घटनाक्रम जर लक्षात घेतला तर आता जास्तीत जास्त जो निकाल येईल तो पैसे देण्याबद्दलचा किंवा वसुलीचाच येऊ शकेल. म्हणून या प्रकरणामध्ये लीज पेंडन्स हे उपयोगाचं नाहीये. मूळ दावा आणि त्याचं अपील हे जरी एकामागे एक सुरू असलं किंवा अपील हा मूळ दाव्याचंच कंटिन्युएशन म्हणजे पुढचा भाग समजला जात असला तरी सुद्धा त्याचं स्वरूप बदलल्यामुळे आता फक्त वसुलीचा दावा उरलेला आहे, वसुलीचा आदेश येऊ शकतो आणि त्याच्याकरता लीज पेंडन्स या तत्वाची आवश्यकता नाही. म्हणून मुंबई उच्च न्यायालय असं म्हणतंय की अशा प्रकरणांमध्ये लीज पेंडन्सची आवश्यकता नाही, वसुलीचा आदेश त्यांना मिळू शकतो, त्याची अंमलबजावणी सुद्धा होऊ शकते, म्हणून लीज पेंडन्सची जी नोंदणी केलेली आहे ती रद्द करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित नोंदणी अधिकारी किंवा कार्यालय जे असेल त्यांना दिलेला आहे. पण ज्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारचा घटनाक्रम आहे किंवा याच्याशी मिळती जुळती परिस्थिती आहे केवळ त्यांनाच हा निकाल लागू होईल. मुंबई उच्च न्यायालय या निकालामध्ये जे सांगतंय ते सरसकट सगळ्या प्रकरणांना लागू होणार नाही, हे कृपया कायम ध्यानात ठेवा. आणि याबाबत चुकीची माहिती जर तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही तर त्याला बळी पडू नका आणि अशी चुकीची माहिती अजून पुढे कृपया पसरवू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.